श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकर आई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या 2 यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात पार पडले। यावेळी 500 ते 600 वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप करण्यात आले व यातील 48 वृद्धांना पनवेल येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी बसद्वारे नेण्यात आले। यशस्वी शस्त्रक्रिया करून परतल्यानंतर वृद्धांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला। शस्त्रक्रिया करून परतलेल्या सर्वांनी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील, सौ संगीता अरुणराव गायकवाड व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांचे आभार मानले आहेत। अगदी व्यवस्थित पुन्हा तिकडे गेल्याच्या नंतर सगळं जेवण खावण्याची व्यवस्था सगळी पद्धतशीर होती आणि ऑपरेशन अगदी टकाटक मध्ये एकदम व्यवस्थित झाली। तशी काहीच अडचण आली नाही, एकदम सोप्यात सोपं अगदी पद्धतशीर होतं। बाकी दिवशी काही अडचण नाही, काही नाही सगळी व्यवस्था जाण्या येण्याची सोय सगळी पद्धतशीर होती। वचन नेलं त्याचे आभार माने, त्यांचे अगदी आनंदी आपले शिंदे साहेबांचे आनंद सगळ्या गोष्टी पद्धतशीर झाल्या, काही नाही अडचण नाही, काहीच सेवा काढावी त्यांची, असं काहीच स्वरूपी चालावी। अगदी असं जर चाललं तर सगळ्या गोष्टी आनंद आहे, अगदी व्यवस्था केली तसं काही मनात आणायचं काही काम नाही। आम्ही गेलो दवाखान्यात, चांगली व्यवस्था झाली, काही तकलीफ नाही, ऑपरेशन ओके झालं, एकच नंबर। आम्ही म्हणलं साईबाबा अजून उन्नती द्या तुम्हाला, बस ते म्हणले बाबा फार छान बोलले म्हणे, कोणी नाही म्हणले मी आखरीला केलं, मी आखरीला बोलले, सगळे डॉक्टर लोक नवाजू लागले मला। पार्लरला गेलो होतो, ऑपरेशन सक्सेसफुल झालं, व्यवस्था व्यवस्थित झाली। लक्ष्मीबाई शिंदे स्टेज आणि हे गायकवाड कुटुंब योजनेने आमचं ऑपरेशन झालं, सक्सेसफुल झालं का त्यांच्या आशीर्वादाने आमचं व्यवस्थित झालं। आम्हाला काही तकलीफ नाही झाली, काही नाही झालं। त्यांनी म्हणजे डॉक्टर बी चांगले समजून सांगितलं, म्हणजे माझं ऑपरेशन थोडं रिस्की होतं पण त्यांनी मला समजून ऑपरेशन केलं। मला हृदयाचा थोडा त्रास होता पण त्यांनी माझं ऑपरेशन म्हणजे लय काळजीपूर्वक केलं, काळजी घेतली त्यांनी माझी। झालं काही अडचण नाही, आमचं बी दोघांचं ऑपरेशन होत नव्हतं पण त्यांनी सर्वांना जागच्या जागेवर ऑपरेशन केलं, व्यवस्थाशीर झालं, सगळं खाण्यापिण्याची व्यवस्था होती, तसं काही अडचण नाही। आणलं व्यवस्थित, गेलो व्यवस्थित, सगळं व्यवस्थित काम झालं सगळं। साईराम लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर झुंझुनवाला शंकर आई हॉस्पिटल तर्फे मोतीबिंदू विरहित शिर्डी अभियान जे राबवते, त्या सगळं रुग्णांची ऑपरेशन होऊन रुग्ण आज शिर्डीला परतले। तर परतल्यानंतर त्यांचे जे समाधान बघितलं, त्यांचं ऑपरेशन सक्सेस झालं, त्यांनी जो मायेचा हात डोक्यावरून फिरवला त्याच्यामुळे खूप समाधान वाटतं। एक आपलं कुटुंब म्हणजे हे सगळेजण वाढतच चालले, त्याच्यामुळं एवढं मोठं कुटुंब आपलं झालं याचं समाधान वाटतं आणि त्यांचं जे तोंडावरचं हास्य ते बघून मनाला खूप समाधान वाटतं की ते मायेचा हात वाढतच चाललाय। ओम साईराम। आज जो आम्ही 1 मेला जो कॅम्प घेतला होता, मोतीबिंदू मोफत शिबिर व मोफत नेत्र तपासणी, हा जो कॅम्प घेतला होता तर त्यामध्ये जवळजवळ 500 ते 600 लोकांनी याचा फायदा घेतला आणि 48 लोक हे मोतीबिंदू ऑपरेशनसाठी न्यू पनवेल येथे पाठवले होते। आज सर्व हे रुग्ण ज्यांचे ऑपरेशन झाले ते सर्व आले आणि ते सगळे खुश आहेत, त्यांचे ऑपरेशन व्यवस्थित झाले। काही जणांनी असे सांगितले की आमचं ऑपरेशन होईल का नाही, पण आम्हाला हृदयविकाराचा काहींना त्रास, काहींना बीपीच्या गोळ्या, तर काही त्यामुळं त्यांनी बऱ्याच ठिकाणी असे चेक केले होते, परंतु त्यांना शंकर आई हॉस्पिटल आर झुंझुनवाला या हॉस्पिटलमध्ये एकदम योग्य राहण्याची सोय, जेवणाची सोय, त्यानंतर ऑपरेशन आणि एक अद्ययावत मशिनरीद्वारे त्यांचे हे सगळं चेकअप करण्यात आले आणि सगळ्यांचे ऑपरेशन सक्सेसफुल झाले असं सर्व रुग्णांनी सांगितलं। तर यामुळे आम्ही एक श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आम्ही आणि आमची टीम सर्व खुश आहोत आणि हे काम आम्ही एक निरंतर चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि आता दुसरा जो कॅम्प आहे, 4था कॅम्प हा 2 जूनला होणार आहे।
आणि त्या दृष्टिकोनातून आमची आत्तापासूनच नावनोंदणी पण सुरू झालेली आहे. तर ज्या ग्रामस्थांना याच्यामध्ये संपूर्ण भारतातील ज्यांना हा त्रास आहे मोतीबिंदूचा, तर त्यांचे सर्वांचे ऑपरेशन हे मोफत केले जाणार आहे. आणि आता आमचा हा ट्रस्ट आणि आम्ही गायकवाड कुटुंबीय, मी ॲक्च्युअल लक्ष्मीबाई शिंदेंचा पंतू आहे, परंतु आईचे आडनाव लग्न आल्यामुळं गायकवाड, तर शिंदे गायकवाड, तर आम्ही हा एक हा उपक्रम सुरू केलेला आहे. पण हा उपक्रम सुरू करण्यामध्ये आम्हाला बाबांनीच बुद्धी दिली आणि त्यानुसार आम्ही हे कार्य सुरू केले आणि आम्हाला सर्वांचा यात प्रतिसाद मिळत आहेत आणि दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहेत आणि लोक त्याचा लाभ घेत आहेत. तरी माझी सर्वांना एक आव्हान आहे की सर्वांनी प्रत्येक कॅम्पमध्ये जरूर यावे आणि आमच्या ऑफिसमध्ये येऊन नावनोंदणी करावी अथवा फोनवर सुद्धा नावनोंदणीची व्यवस्था केलेली आहे आणि या शिबिराचा लाभ घेत राहावा. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.